वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
अनुवाद. आज श्री राम यांचा जन्मदिन, श्री रामनवमी. या स्मृतीने आपण सर्वजण येथे आपल्या लाडक्या बाळराजे यांच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित आहात. याबद्दल आम्ही खैरनार व देवागड परिवार, उपस्थित सर्व नातेवाईक व मित्रमंडळी यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या ह्या अभूतपूर्व सोहळ्याचे सूत्रसंचालन आमची लाडकी भाची सौ ऐश्वर्या मुधोळकर चव्हाण हिने करावे अशी मी तिला विनंती करतो. सर्वांनी तिचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणेशाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी ऐश्वर्या रेवागड फॅमिली आणि खैरनार फॅमिलीच्या वतीने सर्वांचे स्वागत करते. आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिक मंगलमय आणि आनंददायी बनवत आहे. बाळाच्या जीवनातील हा पहिला सोहळा आहे तर दणक्यात होऊ दे. बाप्पाची कृपा गुरुजनांचा आशीर्वाद. बाप्पाची कृपा गुरुजनांचा आशीर्वाद. बाळाच्या जीवनात येऊ सुख समाधानाचा प्रसाद. चला तर मग आता आपल्या लाडक्या बाळाचे व त्याच्या आई वडिलांचे जोरदार स्वागत करूया. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो. तुमको खोने का दुख क्या है. बाळाच्या जीवनातील या नव्या पर्वाची सुरुवात एका सुंदर क्षणाने होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण परत एकदा आपल्या बाळाचे स्वागत करूया. बाळ, तू सूर्यासारखा तेजस्वी हो, समाधानासारखा रामासारखा समाधानी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आज रामनवमी, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रभू श्री रामचंद्र गुणसंपन्न, मर्यादा पुरुषोत्तम, युगपुरुष, संयमी, धैर्यशील, सत्यवचनी या सर्व गुण संपन्न होते. तर या मंगलदिनी आपण आपल्या बाळाचे नामकरण करत आहोत. ही
हारी मंगल भवन मंगलहारी निर्धन का तुम धन हो राघव तुम ही रामायण हो राघव सब दुख हरना अवध बिहारी मंगल भवन मंगलहारी चरण की धूल ले लूं मैं मेरे भगवान आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं खुदकन हसे क्षणात खुदकन रडे चिमण बाळ आपले कसे छान छान दिसे चिमण बाळ आपले कसे छान छान दिसे आता आपले हे चिमण बाळ 5 महिन्याचे झाले आहे अरे बापरे 5 महिन्यांचे आणि आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आपण त्याची ओळख करून घेऊया पण हे छोटे बाळ त्याची कशी ओळख करून देईल बरं तर आपण असं करूया 5 महिने त्याच्या बरोबर ज्यांनी सहवास केला आहे त्यांना विचारूया हे आपले चिमण बाळ आहे तरी कसे चला तर मग सुरुवात करूया आजी आजोबांपासून तर मी दीपा आजी आणि रेवागड आजोबांना विनंती करते की त्यांनी आपल्या या फट्या बाळाबद्दल आम्हाला जरा ओळख करून द्या बरं 9 महिने प्लस 5 महिने 14 महिन्याचा एक्सपिरियन्स एवढ्यासाठी सांगेन की आम्हाला जेव्हा चाहूल लागली की आपल्या घरी कोणीतरी नवीन पाहुणा येणार आहे तर आमच्या घरी तेव्हापासून उत्सुकता एवढी होती की एकदम प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आम्हाला असा नवीन वाटायचा आणि तुम्हाला खरं सांगू की घरामध्ये आपलं कितीही काम असू द्या पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की कामाचा लोड आहे आपण थकलेलो आहे आपल्यासमोर एकच ध्येय होतं की आपल्या ह्या लहान बाळाला बघायचं आणि म्हणून प्रत्येक दिवस आम्हाला असं नवीन वाटायचं आणि तुम्हाला खरं सांगू आमच्या सौंनी खूप अभ्यास केला ह्या बाबत तुम्हाला सांगायचं म्हणजे मला हे वाटते एक प्रकारचं समाधान वाटते आणि तिचं कौतुक करावंसं वाटते की काय काय शोधून काढलं तिने गर्भसंस्कार नावाचा शब्द मी कधी ऐकला पण नव्हता माझ्या आयुष्यामध्ये तो तिने शोधून काढला गर्भसंस्कार कसे करायचे आणि संस्कार हे गर्भामध्येच करावे लागतात 9 महिने जे असतंय 9 महिने आपल्याला पहिले जे काही करायचं असते ते सगळे प्रयत्न 9 महिन्यात करायचे असतात आणि तथास्तु म्हणून अहमदाबादची एक संस्था आहे जी वर्ल्ड वाईड त्याच्याबाबत पूर्णतः प्रसिद्ध आहे त्याच्यापासून आम्हाला ते सगळं माहीत पडलं की काही तिच्यासाठी ठेवतो नाही तर तिच्यासाठी काही होणार नाही म्हणून ती काहीतरी ठेवतो आम्ही तेजूला तथास्तु गर्भसंस्कार लावले आणि त्याचा आम्हाला खूपच छान रिझल्ट मिळाला कारण बाळ जेव्हा जन्मलं आणि डॉक्टरांनी माझ्या हातात दिलं तेव्हा ते रडत होतं मी म्हटलं ते बाळ एकदम शांत झालं आणि टकटक माझ्याकडे बघायला लागलं अजूनही बाळ जेव्हा रडायला लागतं आणि किंवा तर आम्ही त्याला ना शंभोचं ते गाणं लावतो चिदानंद रूपम शिवोहम शिवम तेव्हा बाळ अगदी शांत झोपी जातं आणि हे 5 महिने आमचे खूप आनंदात आणि खूप सुखात गेले एक दिवस आम्ही अक्षरशः खूप त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स करतो खूप 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 छान वाटतं आणि आम्ही खूप लकी समजतो की आम्ही तेजूने आणि समाधानने आम्हाला इतकं गोड गोड नातू दिला आम्ही त्या दोघं पण त्यांच्या दोघांचं खूप खूप कौतुक करतो आणि आमच्या बाळराजांचं पण खूप खूप कौतुक करतो आम्ही त्याला लाडाने बाळराजे असं संबोधतो नाही पण नवीन जी पिढी आहे आणि त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी खरोखरच गर्भसंस्कार हा करणं आजकाल काळाची गरज आहे आणि त्याबाबत खूप काही जाणून घेणं आवश्यक आहे आपल्याकडे भरपूर काही साहित्य अवेलेबल आहे त्याचा वापर करावा आणि खरोखरच एक वाक्य त्यांनी आम्हाला सांगितलं होतं
तुम्ही 9 महिने फक्त अथक परिश्रम करा, तुम्हाला आयुष्यभर डिफिकल्टी येणार नाही, त्याची आम्ही प्रचिती घेत आहोत. तुम्हाला खरं सांगतो, या बाळापासून आता 5 महिन्याचं बाळ झालेलं आहे, कधी आम्हाला अशी डिफिकल्टी आली नाही की रात्री उठलो आणि पटकन आपण डॉक्टरसाठी पळालो, डॉक्टरला विचारलं हो आता काय झालं, हे झालं वगैरे वगैरे, काहीही नाही. आज बघा एवढ्या ह्या फंक्शनमध्ये हे बाळ फक्त खेळते आहे, तो एन्जॉय करतो आहे. हा जो मोमेंटम आहे त्याचा, हा सगळा जो हे आहे परिणाम आहे, हा गर्भसंस्कार आपण उत्तमरित्या आपण करून घेतला त्याचा आहे. तर नवीन पिढीला आणि होणारे जे आईवडील आहेत त्यांनी नक्की ह्याबाबत खूप जाणून घेण्याची माझी म्हणजे त्यांना विनंती आहे. त्यांनी जाणून घ्यावं, त्याची प्रचिती घ्यावी आणि आम्हाला पण त्यांचे दोन अनुभव सांगावे. धन्यवाद. आपण खूप उत्तमरित्या माझा अनुभव ऐकल्याबद्दल. आपण बाळाच्या आई-बाबांचा तर काय अनुभव आहे 5 महिन्यांचा? तेजस्वी आणि जिजू, तुम्ही बाळासोबत काय 5 महिन्यांचा अनुभव आम्हाला सांगाल का? आपल्या खोडकर बाळाच्या आम्हाला जरा ओळख करून द्या बरं. आपला अमूल्य वेळ इकडे घेऊन आले, ठीक आहे. आणि खूप म्हणजे आम्ही पहिल्यांदा आई वडील म्हणजे एक ती जी एक्साइटमेंट असते ना, ती एक वेगळ्याच लेवलची असते आणि तिला लिमिटेशनच नसतं. म्हणजे अक्षरशः अंगाला क्षार येतात की बाबा हे असं जे काही आई वडिलांचं जे हे असतं ना, एक जबाबदारी येते आपल्यावर. आणि जेव्हा इनिशियली मला कळालं, तेजू बोलली की सरप्राईज आहे असं, मग ते असं झालं की कोणाला सांगायचं कोणाला नाही. मग आम्ही सरप्राईजली पप्पाला रात्री 12:30-1च्या आसपास कॉल केला, पप्पा गुड न्यूज आहे. आणि पप्पा त्याच टायमाला यश पॅराडाईजवरून सेक्टर नेवा गार्डनला आले रात्री आणि ते गोड स्वीट घेऊन आले. त्यांना खूप खूप आनंद झाला आणि तसंच मी घरी पण कळवलं होतं त्यावेळेला, त्यांना पण खूप आनंद झाला. आणि तसंच मग तेजूचं ऑफिस होतं ते कळव्याला होतं आणि बरीच ट्रॅव्हलिंग वगैरे होती, त्याच्यामुळे आम्ही कळव्याला हे झालो होतो, शिफ्ट झालो होतो. तिथं पण आमचा बराच स्ट्रगल झाला. तेजूने पण बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या, कारण आम्ही एक छोट्याशा घरात राहत होतो थोड्या दिवसासाठी, ते पण बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या त्यांनी. तिथं ऑफिस वगैरे सगळं जवळच्या जवळ असल्या कारणामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टी सहजरित्या भेटू लागल्या. आणि सगळं करून माझे मम्मा पप्पा आई वडील यांचे खूप मोलाचे सहकार्य. मम्माने पप्पाने खूप अक्षरशः रात्री जागरण करून खूप म्हणजे त्याची खूप देखभाल केली, सगळ्या गोष्टी जवळ आणून दिल्या. आणि त्यांनी बालसंस्कार म्हणजे मम्मा रात्रभर अक्षरशः 1:30-2 वाजेपर्यंत युट्यूबवर व्हिडिओ बघायची. म्हणजे ते म्हणतात ना प्रॉज आणि कॉन्स, म्हणजे बाळ झाल्यावर, बाळाच्या आधी, बाळाच्या नंतर जे काही असतात त्या सगळ्या गोष्टी प्रॉज आणि कॉन्स असतात, सगळे शोधायचे, सगळे डिटेल्स काढायचे. आणि अक्षरशः खूप म्हणजे वया भरलेल्या आहेत. तुम्ही एखाद्याच घरी आले नाही निवांत, मी तुम्हाला त्या वया दाखवेल की एखाद्या डॉक्टरकडे सुद्धा जायचो ना आम्ही, की कोणती गोष्टी करावी आणि कोणती गोष्टी नाही. अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टी आम्ही वहीमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या, कारण आम्ही वेल प्रिपेअर नव्हतो. तर मग कुठे डॉक्टरकडे जायचं असेल तर आम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचो की ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी करायच्या. हे सगळं आम्ही डॉक्टरांना विचारायचो. आमचे प्रश्न एवढे असायचे की डॉक्टर अक्षरशः वैतागून जायचे की बाबा हे आले म्हणजे काहीतरी आणणार आहे. तर असंच एक गोष्ट घडली. हे हॉस्पिटल आहे इंद्रावती हॉस्पिटल, तिथं आम्ही गेलो. जसे आम्ही एंट्री करतो, डॉक्टर डायरेक्ट म्हणतात तुमच्याकडे जी चिठ्ठी आहे ती पहिले तुम्ही काढा, मला वाचून दाखवा, तेव्हा आपण पुढची ट्रीटमेंट चालू करू. अशा गोष्टी काय असा प्रवास झाला. नंतर मग बाळ जन्माला आले. पहिल्यांदा मम्माने जे सांगितलं की ओम शब्द जसा म्हटला ते बाळ तेव्हा शांत झाले. मला सुरुवातीला आहे ना, हे गर्भसंस्कार आहे ना, मला सुद्धा विश्वास नव्हता, ठीक आहे. पण ह्या गोष्टी अशा घडत गेल्या ना, मला पण हळूहळू या गोष्टीवर खूप विश्वास बसायला लागला. आणि ती गोष्ट आहे ती सगळे आपण मान्य बी करायला पाहिजे असे. आणि नंतर आता जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हा मग ड्युटी नवीन चालू झाली, डे नाईटची. ऑफिस पण आणि रात्री बाळाची पण ड्युटी असायची. तसंच ती गोष्ट घडत गेली. आणि नंतर नवीन नवीन गोष्टी शिकलो मी, ज्या गोष्टी कधी केल्या नाही. जसं काही डायपर चेंज करणे, हे ते कपडे वगैरे चेंज करणे, हे तर माझ्यासाठी नवीनच होते. ते झालं. तर तसं बघायला गेलं तर हा खूप शांत स्वभावाचा आहे.
काही त्रास नाही, काहीच नाही, कधी रडणार नाही वगैरे, फक्त भूक लागली तेव्हा थोडंफार करेल, असं त्याचा काहीच त्रास नाही आम्हाला. खूप अभिमान वाटते, एक जबाबदारी येते आमच्यावर आई वडील बनण्याची, आणि ती आम्ही व्यवस्थित पार पाडू, एवढंच बोल. पुढे खूप खूप काही अनुभव मिळणार आहे जिजू. बाळाच्या या नामकरण सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चला तर मग बाळाच्या आजीकडून जाणून घेऊया नामकरण सोहळ्याबद्दल. नवमी रामाचा जन्मदिन आणि या शुभदिनी समाधान तेजस्वीच्या दोन बाळाचे नामकरण म्हणजे खूपच छान. नावात काय आहे असे विल्यम शेक्सपियर म्हणतो. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, झाडे, पशु, पक्षी आणि सर्वात महत्त्वाची निर्मिती म्हणजे मनुष्य प्राणी. एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा निराळी आहे हे समजण्यासाठी त्या वस्तूला नाव दिलं जातं. कित्येक वेळा दोन व्यक्तींमध्येही साम्य असतं, पण विशेष नाव दिल्यामुळे त्याची भिन्नता समजून येते. म्हणून आपल्या मुलाचे नाव ठेवताना सुद्धा सोहळे साजरे करण्यास सुरुवात केलेली आहे. भारतीय संस्कृतीत यामुळेच या विधीला शास्त्रकाराने नामकरण विधी असे संबोधले आणि 16 संस्कारात त्याला स्थान दिले. त्यातील 6वा संस्कार म्हणजे नामकरण. या विश्वात जो जीव जन्माला येतो त्याचे ग्रह, तारे यांच्यानुसार आणि त्यांच्या स्थितीनुसार नाव राशी तयार होते आणि त्यानुसार जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण करावे असे शास्त्र सांगते. चला तर मग या नामकरण संस्काराला सुरुवात करूया. नाव त्याला सांगण्यासाठी बाळाच्या जन्मानंतरचा त्याच्यावर केला जाणारा सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे नामकरण संस्कार. आता आपण बाळाला पाळण्यात घालून त्याच्या आत्मताला त्याचं नाव सांगतील. कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. लाला लोट इवली हनुवटी, लाला लोट इवली हनुवटी, डोळे चोतात बाळ मोठी, डोळे चोतात बाळ मोठी. सावळा श्रीकृष्ण, सावळा श्रीकृष्ण खेळात घ्या ग, सावळा श्रीकृष्ण खेळात घ्या ग. कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. या रे हरिणांनो, या रे गोपाळांनो, या रे गोपाळांनो, बाळ गोपाळांनो. सावळा मुकुंद, सावळा मुकुंद खेळात घ्या ग, सावळा मुकुंद खेळात घ्या ग. कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. कुणी गोविंद घ्या ग कुणी गोपाळ घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या, आज नंदा घरचा आनंद घ्या. 9 महिने 9 दिवस
ममनात्वाची झाले मी आजी जो बाळा जो जो रे जो ममनात्वाची झाले मी आजी जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी आले आजोबा म्हणती प्रसन्न झाले खंडोबा म्हणती प्रसन्न झाले खंडोबा बाळाची नीट काळजी घ्या आता जो बाळा जो जो रे जो बाळाची नीट काळजी घ्या आता जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी आले बाळाचे काका म्हणती गोंधळ करू नका म्हणती गोंधळ करू नका झोपला आहे पाण्यात ताना जो बाळा जो जो रे जो झोपला आहे पाण्यात ताना जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी आली आत्या बाळाची म्हणती दादा वहिनी किती भाग्याची म्हणती दादा वहिनी किती भाग्याची दीर्घायु करी ईश्वर बाळाशी जो बाळा जो जो रे जो दीर्घायु करी ईश्वर बाळाशी जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी म्हणतो मामा उपकार तुझे बहुत रामा उपकार तुझे बहुत रामा विनासाया जावई दिला रे आम्हा जो बाळा जो जो रे जो विनासाया जावई दिला रे आम्हा जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी आली बाळाची मावशी म्हणे बाळ जन्मले बहिणीचे खुशी बाळ जन्मले बहिणीचे खुशी भाचा माझा सोन बावन कशी जो बाळा जो जो रे जो भाचा माझा सोन बावन कशी जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी आला चुलत भाऊ म्हणतो काकू ग बाळ दे पाहू म्हणतो काकू ग बाळ दे पाहू गोबरे गाल याचे किती गमऊ जो बाळा जो जो रे जो गोबरे गाल याचे किती गमऊ जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी आली मामे बहीण म्हणते बाळाला झोके मी देईन म्हणते बाळाला झोके मी देईन अंगाई गाऊन बाळा मी निजवीन जो बाळा जो जो रे जो अंगाई गाऊन बाळा मी निजवीन जो बाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी गाते कोकिळ तसाच वाराही वाहतो मंजुळ तसाच वाराही वाहतो मंजुळ घरात पाहुणे बारशाचा गोंधळ जो बाळा जो जो रे जो घरात पाहुणे बारशाचा गोंधळ जो बाळा जो जो रे जो घरात पाहुणे बारशाचा गोंधळ जो बाळा जो जो रे जो हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हलके हलके जोजवा 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 सर्वांचा छकुला मी लहान गोड किती छान सर्वांचा छकुला मी लहान मी कोण माझे नाव काय चला तर मग आता या सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण आला आपल्या या बाळाचे नाव जाहीर करण्याची वेळ मी तेजस्वी आणि समाधान जिजूंना विनंती करते की आपल्या या गोंडस पिलूचे नाव सगळ्यांना जाहीर करा ओ
मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. मेरी दुनिया मेरी दुनिया. मी बाळाच्या आजोबा आता आपल्याला श्रीतेज हे नाव आणि याबद्दल थोडीशी माहिती सांगतील की. ओके, तर मला हेच म्हणायचं आहे की बाळाचे नाव श्रीतेज का ठेवले याबाबत मी थोडी तुम्हाला माहिती देतो. श्री म्हणजे आदरणीय किंवा पावन आणि तेज म्हणजे प्रखरता किंवा दिव्यता. श्रीतेज हे भगवान विष्णू यांचे अनेक नावापैकी एक नाव आहे. श्रीतेज हे ज्ञान शक्ती सबलताचे प्रतीक आहे. श्रीतेज हे नाव दोन संस्कृत शब्दांचे मिश्रण आहे. श्री ज्याचा अर्थ भाग्य किंवा समृद्धी आणि तेज ज्याचा अर्थ आहे तेज धारण करणारा म्हणजे समृद्धीचे तेज धारण करणारा असा तो श्रीतेज. श्रीतेज हे लक्ष्मी देवीचा महिमा असून ते बुद्धिमत्ता आणि अमर्याद क्षमता दर्शवते. मीनिंग ऑफ अल्फाबेट ऑफ श्रीतेज. S stands for spirituality and success. H stands for humble and honesty. R stands for richness and respect. I stands for intelligence and inspiration. T stands for trust and timeliness. E stands for excellency and expertise. And J stands for joy and justice. सगळ्यात महत्त्वाचं श्रीतेज नावाशी संबंधित भाग्यांक 9 आहे आणि जन्मतारीख पण 9 आहे, जो सुसंवाद आणि संतुलन दर्शवतो. बघूया आता भाग्य आपल्या पुढे काय आहे ते. वेळ जसा येईल तसं तुम्हाला पण माहीत पडेल की हा श्रीतेज त्या पेपरमध्ये लिहिल्याप्रमाणे आहे की याच्यापेक्षा जास्त आहे. ओके, धन्यवाद. बाळाच्या नावाबद्दल अतिशय छान माहिती सांगितली. आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी मिळून हा आनंद साजरा केला त्याबद्दल अजून एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आता आपण सर्वजण एकत्र येऊन स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊया आणि ज्यांचे फोटो राहिले असतील त्यांनी तेजस्वी समाधान देऊ आणि बाळासोबत फोटो काढून घेऊ. थँक्यू. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराल लवकर दुष्ट लागल बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराल लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा
साथी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल. आज झालं बारसं आमच्या नातवाचं, नाव ठेवील आवडीनं लाडक्या बाळाचं. नाव ठेवील आवडीनं लाडक्या बाळाचं. श्री रामनवमी शुभ दिवस ठेविले नाव आम्ही श्री ते. माता तेजस्वी बालक श्रीते उदार हर्षाची. आम्ही आजोबा आजी आज धन्य झालो. आम्ही लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. धुआं धुआं था वो समा, यहाँ वहाँ जाने कहाँ. धुआं धुआं था वो समा, यहाँ वहाँ जाने कहाँ. तू और मैं कहीं मिले थे पहले, देखा तुझे तो दिल ने कहा. जाने तू या जाने ना, ओ माने तू या माने ना. आओ ना प्लीज. ठीक है, लेकिन इसे मेरी मजबूरी है समझना. ठीक है, मगर है ये बड़ी खूबसूरत खूबसूरत मजबूरी. देखो अभी होना नहीं, कभी जुदा होना नहीं. देखो अभी होना नहीं, कभी जुदा होना नहीं. अब के यूं ही मिले रहेंगे दोनों, वादा रहा ये इस शाम का. जाने तू या जाने ना, माने तू
मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू